हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला एका सुंदर तलावाकडे घेऊन जाणार आहे आणि तिथे आपण जाऊन टाइम स्पेंड करणार आहोत। आता आपण बेनी तलावावर आलोय। किती मोठा आहे ना हे तलाव। माझ्या घरापासून अवघ्या 20 मिनिटावर आहे हे तलाव। किती सुंदर आहे आणि शांत आहे। इथे 3 मोठे बगळे आहेत आणि ते मासे पकडतात आणि हे तलाव बर्ड वॉचिंग साठी खूप मस्त आहे। किती दूर आहेत ना ते बगळे, पण बायनोक्युलर मधून अगदी जवळून बघायला मिळतात। माझ्या घराजवळ एवढे छान बर्ड वॉचिंग साठी ठिकाण आहे आणि मला माहित नव्हतं, तर आज मी तिथे आली आहे। हळूहळू जाऊया आपण। तिथे खूप सारे बगळे बसलेत आणि मोठे आहेत ते। आपण दुर्बिणीतनं बघूया। वाव, इथे बगळे आहेत आणि पाणकोंबड्या आहेत। इथे 1 2 3 आहेत, 3 आणि 4। पहिल्यांदा पाणकोंबड्या एवढ्या जवळून बघते। हा, जवळून कधी बघितलं नाही। हे तलाव एवढा मोठा आहे की या तलावाचं सौंदर्य एका नजरेत पाहणं खूप कठीण आहे। तिथे पान कोंबडी सारखं दिसतंय, पण नंतर कळलं ती काठी कोंबडी आहे। या थंडगार पाण्यात मी मनसोक्त खेळले आणि हे आठवणींचे तुषार माझ्या मनात खोलवर साचवून ठेवले। साईडला आहे मस्तपैकी स्पॉट आहे आणि इकडे या साईडला बगळे वगैरे थांबतात। पाण्याची शांत लाट, हवेतला गारवा आणि निसर्गाशी होत जाणारी अनोखी एकरूपता, सगळं काही एकदम जादुई वाटतं। इथे एवढं सुंदर ठिकाणी कचरा टाकायचं कसं म्हणून होतं यांचं। पहिल्यांदाच आले, पण खरं सांगू इथल्या सौंदर्याने मन अगदी भरून गेलंय। पाण्यावरती चमकणारी सूर्याची किरणे
सोन्यासारखी खूप सुंदर चमकत आहेत. जर तुम्ही कोकणात फिरत असाल आणि लांजात आला असाल तर बेनी तलावाला भेट द्यायला विसरू नका आणि प्लीज इथे येऊन कचरा करणं टाळा. तिथे तर हॉर्नबिल आहे. सॉरी. ही माझी बेनी तलावावरची छोटीशी भटकंती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता भेटूया एका नवीन ठिकाणी नव्या अनुभवासह. टिल देन बाय. इथे मी पहिल्यांदाच आले पण इथल्या सौंदर्य